प्रिय भाई बहन, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन फेब्रुवारी 13, 2026 शुक्रवार। कात्रीने दावा म्हणून मी असा दावतो की अनिश्चितपणे नाही आणि मी असा झुंजतो की हवेत मारणारा नाही। पहिली कोरिंथियर 9 अध्याय 26 वचन। काही लोक फक्त इतर सगळे धावत आहेत म्हणून धावतात, काही असे विचार करून धावतात। कसे तरी मी शर्यतपट्टीवर आलो आहे तर शेवटपर्यंत धावूया। काही आजूबाजूच्याकडे बघून त्यांचे अनुकरण करत धावतात। हे सर्व पाहून प्रेषित पौलाने स्वतःचे परीक्षण केले आणि लिहिले, मी अनिश्चितपणे धावत नाही, मी हवेत मारणारा नाही। होय, कात्रीने धावणे किती आवश्यक आहे। या शर्यतीत दृढ कात्री नसेल तर परीक्षांचे वारे लागू लागले किंवा दुःख वादळासारखे आले तेव्हा तुम्ही उभे राहू शकणार नाही। वारा, पाऊस आणि आग तुमच्या निश्चयाची परीक्षा घेतली तेव्हा तुमची अवस्था काय असेल। आजच जर तुमचा मृत्यू झाला तरी तुम्ही देवाच्या राज्यात अडलाल अशी खात्री किती जणांना आहे। प्रभू येशू ख्रिस्त आजच तेजस्वी रीतीने आला तर आपण त्यांची आगमनासाठी तयार अडलू अशी खात्री किती जणांना आहे। अनेकांसाठी प्रामाणिक उत्तर नाही असेल। प्रभू चोरासारखा आला तर ते काय करतील। अनपेक्षित मृत्यू आला तर अनंतकाळात त्यांची अवस्था काय असेल। तुम्हाला तारणाची खात्री आहे काय। तुमची पापे क्षमिली गेली आहेत अशी निश्चिती आहे का। तारणाची आनंदात तुम्ही वावरत आहेत काय। अजून तारण मिळाले नसेल तर करिया पश्चात्तापाने या आपल्या पापाची कबुली द्या आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे क्षमेची खात्री स्वीकारा। पवित्र आत्म्याची खात्री प्राप्त करणे अत्यावश्यक आहे। शास्त्र म्हणते, जर तुम्ही वाईट असूनही आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणे जाणतात तर तुमचा स्वर्गीय पिता त्याला मागणाऱ्यांना पवित्र आत्मा किती अधिक देईल। लूक 11 अध्याय 13 वचन। आपले बोलावणे आणि निवड दृढ करा। प्रभूचे बोलावणे तुमच्यावर खरे असेल तर तो नक्कीच तुम्हाला टिकविल आणि वस्त्र देईल। जर तो शेतातील कमलांना वस्त्र देतो तर तो तुम्हाला किती अधिक देईल। मत्ती 4 अध्याय 30 बघा। शास्त्रात आपण वाचतो की अब्राहमाला देवाचे बोलावणे मिळाले तेव्हा तो कुठे जात आहे हे न कळताही त्याने आज्ञापालन केले। इब्री 11 अध्याय 8 वचन। तसेच प्रेषित पौलाविषयी आपण वाचतो की प्रभूने आम्हाला बोलावले आहे असा आम्ही निष्कर्ष काढला। प्रेषित 16 अध्याय 10 वचन। देवाचे लेकरांनो, देवाचे बोलावणे मिळाल्यावर खात्रीने त्यांची सेवा करा। ती खात्री नक्कीच तुम्हाला विजयाकडे नेईल। अधिक म्हणण्यासाठी वचन। कारण एका मनुष्याच्या अपराधामुळे मृत्यू राज्य करू लागला तर किती अधिक ते जे कृपेची विपुलता आणि धार्मिकतेची देणगी स्वीकारत या एकाच येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील। रोमकारस 5 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वचन सकाळ लेविय 14 अध्याय, संध्याकाळ मत्ती 26 अध्याय 51 वचन से 75 वचन। धन्यवाद।